मुंबईत कस्टम विभागानं तब्बल 11 किलो सोनं पकडलं। या सोन्याची किंमत 9 कोटींच्या घरात आहे। इस्त्रीतून या सोन्याची तस्करी केली जात होती। या प्रकरणी कस्टम विभागानं तिघांना अटक केली आहे। भंडाऱ्यात नागरिकांनी चोरट्यांना चोप दिलाय। सालेबर्डी भागात चाकूचा धाक दाखवून नागरिकांची लूट केली जाते। हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता। अखेर नागरिकांनी सापळा रचत चोरट्यांना पकडलं आणि चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। गुजरातच्या राजकोटमध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर सरकारनं मोठी कारवाई केली। 3 IPS एका IAS अधिकाऱ्याची बदली करण्यात आली। राजकोटच्या पोलीस आयुक्तांसह महापालिका आयुक्त आनंद पटेल यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये कौटुंबिक त्रासाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यानं पोलिसात कुटुंबाविरोधात तक्रार करत भीमा नदीपात्रात उडी घेतली। मात्र पोलीस हवालदार बिडकर यांनी नदीत उडी घेत तरुणाचे प्राण वाचवले। नंदुरबार जिल्ह्यातील पळसून परिसरात मादी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। बिबट्याला वन विभागानं जेरबंद केलंय। या मादी बिबट्यासह तिच्या 2 बछड्यांनी पळसूनमध्ये धुमाकूळ घातला होता। आता या बिबट्याला पकडल्यानं शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाड्याला भीषण आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत बैलजोडी होरपळून निघाली आहे। ऐन पेरणीच्या तोंडावर हळदीच्या बियाण्यासह शेतीची अवजारं जळून खाक झाली। मुळशी तालुक्यातील कोंढूर गावात एका शेतकऱ्याच्या घराला भीषण आग लागली। या आगीत घर जळून खाक झालंय। तर वेळीच शेतकऱ्यानं आपलं पशुधन आणि घरातील सदस्यांना आगीपासून लांब नेल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र संपूर्ण घर जळून खाक झालंय। नागपूरमधील शिवाजीनगर परिसरात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर आणि डीपीला अचानक आग लागली। त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित केला। दरम्यान आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात आलं। चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यासमोरच एका ट्रकनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलानं तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र दुर्घटनेचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये। दरम्यान वर्दळीचा रस्ता असल्यानं आगीमुळे इथे काही काळ वाहतूक कोंडी झाली।